एक्सप्लेन करते. काल काय बघितलं होतं आपण ते. फर्स्ट आपण टाइप्स ऑफ ऑटोमेशन बघितले होते. सगळ्यात फर्स्ट लेक्चरला आपण ऑटोमेशन काय असतं, इंडस्ट्रियल ऑटोमेशन काय आहे, त्यानंतर ऑटोमेशनची नीड काय, बेनिफिट्स काय हे सर्व बघितलं होतं. आता टाइप्स ऑफ ऑटोमेशन बघायचे आहेत. सो कोणते टाइप्स आहेत? 3 बेसिक टाइप्स आहेत. फिक्स ऑटोमेशन, प्रोग्रामेबल आणि फ्लेक्सिबल. सगळ्यात पहिले फिक्स ऑटोमेशन मध्ये काय असणार आहे, जसं आपल्याला नावावरून समजतंय की एखादी कंट्रोल सिस्टीम आहे. सो आपल्याला त्यात एक सेम आउटपुट किंवा एक सेम प्रॉडक्ट कंटिन्युअसली मॅन्युफॅक्चर करायचं आहे. सो आपल्याला त्यात काही रिप्रोग्रामिंग करायचं नाही सिस्टीमला किंवा काही चेंजेस करायचे नाहीयेत. आपल्याला एकच प्रॉडक्ट कंटिन्युअसली डिझाइन करायचा आहे. सो तेव्हा आपण काय यूज करणार आहे? फिक्स ऑटोमेशन. म्हणजे एक डेडिकेटेड इक्विपमेंट किंवा सेम इक्विपमेंट आपण यूज करणार आहे फॉर फिक्स अँड रिपिटेटिव्ह ऑपरेशन्स. ओके, इन ऑर्डर टू प्रोड्यूस हाय व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट्स. वेअर्स वरती आपण एक सेम प्रोडक्ट करत, एक पर्टिक्युलर प्रोडक्ट येतं, आपण त्या प्रोडक्टसाठी सेम एकच कंट्रोल सिस्टम यूज करतो. ओके ओके. सो नेक्स्ट 2 टाइप आहेत. ओके, सो प्रोग्रामेबल आणि फ्लेक्सिबल ऑटोमेशन मध्ये काय असणार आहे, आपण एक सिस्टीम, सपोज एखादी कंट्रोल सिस्टीम डिझाइन केली आहे, तर आपल्याला एक सेम प्रोडक्ट डिझाइन नाही करायचं आहे, काही व्हेरिएशन हवेत आपल्याला प्रोडक्टमध्ये. किंवा सपोज आपण जो प्रोडक्ट डिझाइन केलाय, आपल्याला त्याचा आउटपुट जो आहे किंवा फीडबॅक जो आहे तो परत इनपुटला द्यायचा आहे आणि काही प्रोडक्टमध्ये आपल्याला सपोज चेंजेस करायचे आहेत. ओके, तर तेव्हा आपण प्रोग्रामेबल आणि फ्लेक्सिबल ऑटोमेशन यूज करणार आहे. आता अगेन मेन बेसिक डिफरन्स काय प्रोग्रामेबल आणि फ्लेक्सिबल मध्ये, तर आपण जेव्हा सिस्टीम रिप्रोग्राम करणार आहे प्रोग्रामेबल ऑटोमेशन मध्ये, तेव्हा आपल्याला सिस्टीमचा प्रोडक्शन टाइम जो आहे आपला तो लॉस होणार आहे. कारण आपल्याला सिस्टीम पहिले ती शटडाऊन करायची आहे, त्यानंतर परत सिस्टीमला जे काही रिप्रोग्रामिंग आहे ते करायचं आहे आणि मग परत नवीन प्रॉडक्ट आपल्याला डिझाइन करायचं आहे. ओके, बट फ्लेक्सिबल ऑटोमेशन मध्ये काय असणार आहे की आपण जेव्हा सिस्टीम रिप्रोग्राम करतोय, तेव्हा जेव्हा सिस्टीम चालू आहे आणि प्रोडक्शन चालू आहे, तेव्हा सिस्टीम आपण रिप्रोग्राम करणार आहे. सो प्रोडक्शन टाइम जो आहे तो लॉस होणार नाहीये इन फ्लेक्सिबल ऑटोमेशन. ओके, सो आपण फ्लेक्सिबल ऑटोमेशन हे प्रोग्रामेबल ऑटोमेशनचं एक्सटेन्शन आहे असं म्हणू शकतो. आणि इन बोथ द केसेस प्रोग्रामेबल आणि फ्लेक्सिबल मध्ये दोन्ही ठिकाणी काय असणार आहे, सपोज एखादी कम्प्युटर सिस्टीम आहे, एक ह्युमन कंट्रोल करतोय, सपोज पूर्ण फ्लोअर जे मशीन्स वगैरे आहेत प्रोसेस इंडस्ट्री मधले किंवा जे फील्ड डिव्हाइसेस आहे ते सपोज एखादा ह्युमन कंट्रोल करतो आहे, एक बेसिक एक कम्प्युटर किंवा एका लोकेशन पासून एक सुपरवायझरी कंट्रोल आपण ज्याला म्हणू शकतो. सो ते कंट्रोल करताना तो एक कम्प्युटर आणि फील्डचे सर्व मशीन्स हे जोडले गेलेले असणार आहे. आता हे कशाने जोडले असणार आहेत, जे आपण काल कंट्रोलर्स बघितले होते, तर आपण कोणता कंट्रोलर यूज करतोय त्यावर डिपेंड करतं. पीएलसी यूज करतोय की स्काडा यूज करतोय की ह्युमन मशीन इंटरफेस यूज करतोय. ओके, डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम म्हणजे टीसीएस यूज करतोय. सो यावरती डिपेंड करतं. ओके, सो बेसिकली फ्लेक्सिबल ऑटोमेशन मध्ये ऍडव्हान्टेज काय आहे की आपला प्रोडक्शन टाइम लॉस्ट होत नाहीये जेव्हा आपण सिस्टीम रिप्रोग्राम करतोय एका नवीन प्रोडक्टसाठी किंवा आपल्या काही चेंजेससाठी. आपण जेव्हा सिस्टीम रिप्रोग्राम करतोय तेव्हा सिस्टीमचा प्रोडक्शन टाइम लॉस्ट होत नाहीये. ओके, आता हे जे डिफरंट सिस्टम्स फॉर इंडस्ट्रियल ऑटोमेशन आहे हे आपल्याला इन डिटेल नेक्स्ट युनिट्स मध्ये आहेत. आता फक्त याच्यावरती बेसिक तुम्हाला शॉर्ट नोट्स आहेत की फक्त 4-5 पॉइंट्स फर्स्ट युनिट मध्ये तुम्हाला एकदम इन शॉर्ट आहे की प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर काय आहे. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे पीएलसी जे आहेत ते आपण लॅडर लॉजिक थ्रू डिझाइन करतो. ओके, तर लॅडर लॉजिक थ्रू त्याची प्रोग्रामिंग केलेली असते. सो हे पीएलसी आपण ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये यूज करू शकतो. ओके, म्हणजे आपण कोणत्या सिस्टम्स ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये यूज करू शकतो ते इन शॉर्ट याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि ही प्रत्येक सिस्टम जी आहे ती प्रत्येक तुम्हाला याच्यावरती एक एक युनिट आहे पुढे. आता सपोज पीएलसी आहे, देन नेक्स्ट एचएमआय आहे, ह्युमन मशीन इंटरफेस, देन स्काडा आहे. ओके, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन, देन डीसीएस आहे, डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टम. ओके, सो ह्या सर्व सिस्टम्स वरती पुढे तुम्हाला एक एक युनिट आहे. आता बेसिकली फक्त एक बेसिक काय आहे त्यांचं, पीएलसी म्हणजे काय की लॅडर लॉजिक यूज करणारे रिले लॉजिक रिप्लेस करून. ओके, अगेन पीएलसी काय करणार आहे, त्याला मेमरी असणार आहे, देन इनपुट आउटपुट पोर्ट्स असणारे, मॉड्यूल्स असणार आहेत. म्हणजे आपण जे सेन्सर्स थ्रू इनपुट देणार आहे इनपुट मॉड्यूल्सला, सो सेन्सर ते परत कन्वर्ट करून आपल्या पीएलसी सिस्टीमला देणार आहे इनपुट मॉड्यूल्स थ्रू. ओके, देन पीएलसी मध्ये लॅडर लॉजिक थ्रू त्या इनपुट्स वरती प्रोसेसिंग होणार आहे. ओके, जे आपल्याला आउटपुट पाहिजे किंवा जे आपल्याला एखादी कंट्रोल सिस्टीम आपण का डिझाइन करतो की आपल्याला आउटपुटला कंट्रोल करायचं असतं काहीतरी. सपोज एखादा बल्ब आहे, तर त्या बल्बचं ऑन किंवा ऑफ हे आपल्याला कंट्रोल करायचंय. ओके, किंवा एखादं ऍक्च्युएटर आहे, एखादी मोटर ऑन ऑफ होते सपोज आउटपुट साईडला,
आपण जे इनपुट्स देतोय आणि जे आपलं ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये वर्क होतंय, तर त्या वर्कनुसार आपल्याला आउटपुट साइडला जी एखादी सपोज मोटर आहे, तर ॲक्च्युएटर्स थ्रू आपल्याला ती मोटर ऑन किंवा ऑफ करायची आहे. तर हे सर्व आपण कशा थ्रू करतोय? ऑटोमेशन थ्रू करतोय. ओके. सो जे डिफरंट पॅरामीटर्स आहे, आपण जे पीएलसीला सुद्धा देणार आहे. सपोज टेम्परेचर झालं, प्रेशर झालं, हे सेन्सर्स थ्रू आपण सेन्स करणार आहे. ओके. ऑन रिअल टाइम बेसिस. म्हणजे जसं ते चेंज होतंय तसं कंटिन्युअसली ते चेंजेस आपण पीएलसीला प्रोव्हाईड करतोय आपल्या कंट्रोल सिस्टमला. आणि त्यानुसार जे आउटपुट साइडला आहे ते आपण ड्राईव्ह करणार आहे. सपोज मोटर्स असू दे किंवा बल्ब्स असू दे किंवा रिले असू दे, एनिथिंग. ओके. अगेन नेक्स्ट ह्युमन मशीन इंटरफेस. आता HMI पण काय असणार आहे, तर एक इंटरफेस आहे. जे आपण मगाशी बघितलं की सुपरवायझरी कंट्रोल म्हणजे सपोज एखादी कम्प्युटर सिस्टम एक ह्युमन एखाद्या कम्प्युटरवरनं सिस्टम कंट्रोल करतोय. सो तो जिथून कंट्रोल करतोय तो कम्प्युटर आणि फ्लोअरवरचे जे मशीन्स आहेत किंवा भरपूर मशीन असते, मोर दॅन 2 ऑर एनिथिंग. सो सपोज ते सर्व मशीन्स हे त्या ह्युमनला, त्या कम्प्युटरला ज्या इंटरफेसने जोडले जाणार आहेत, त्याला आपण काय म्हणतो? ह्युमन मशीन इंटरफेस. ओके. आता HMI मध्ये पण तेच असणार आहे सर्व. ऑपरेटर पॅनल, कंट्रोल बटन्स, देन इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, ऑडिओ डिव्हाइसेस किंवा व्हिज्युअल डिव्हाइसेस. आपलं आउटपुट साइडला काय आहे त्यावर डिपेंड करतं. सो ते पण काय करणार आहे HMI सुद्धा? कंट्रोल पॅरामीटर्स रीड करणार आहे फ्रॉम इनपुट साइड, त्याच्यावरती प्रोसेसिंग होणार आहे आणि अगेन आउटपुट साइडला ते देणार आहे. ओके. देन नेक्स्ट काय आहे? स्काडा. स्काडा पण बेसिकली सेम आहे. एक सॉफ्टवेअर असतं स्काडा, म्हणजे जे तुमच्या मशीनवरती, एका कम्प्युटरवरती रन होणार आहे. ओके. आणि परत जे तुमचे फॅक्टरीवरचे किंवा फील्डवरचे जे मशीन्स आहेत ते एका इंटरफेस थ्रू त्या सॉफ्टवेअरशी किंवा त्या कम्प्युटरशी कनेक्ट केलेले असणार आहे. सो स्काडामध्ये पण बेसिकली काय होतं? डिफरंट पॅरामीटर्स जे आहेत ते आपण घेणार आहे, त्याच्यावरती प्रोसेसिंग होणार आहे आणि अगेन परत आउटपुट साइडला देणार आहे. प्लस स्काडा अजून एक काय करतं की ते कंट्रोल सिग्नल सुद्धा सेंड करतं कंट्रोल फील्ड डिव्हाइसेसला. म्हणजे फील्डवरती जे डिव्हाइसेस आहेत की जे कंपोनंट्स आहे सपोज, किंवा काही आपण ज्या सिस्टम्स ऑपरेट करतोय, काही एखादं इन्स्ट्रुमेंट हँडल करतोय, सो त्याचा डेटा जेव्हा स्काडा सिस्टम ऍक्सेप्ट करते आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग करते, तेव्हा परत स्काडा सिस्टम काय करणार आहे? एक कंट्रोल सिग्नल सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे त्या फील्डवरच्या डिव्हाइसेसला किंवा फील्डवरच्या त्या मशीन्सला, ज्या ज्या मशीन्सकडनं आपण इनपुट घेतोय त्यांना एक परत एक ऍक्च्युएटिंग एक कमांड सिग्नल म्हणा किंवा कंट्रोल सिग्नल प्रोव्हाइड करणार. ओके. आता DCS मध्ये काय असतं मेन, ह्या सगळ्या सिस्टम्स पेक्षा DCS एक डिफरंट सिस्टम आहे. याला काय म्हणतात? डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टम. ओके. सो DCS मध्ये काय असतं? आता बाकीच्या सिस्टम्स बघितल्या आपण, याच्यामध्ये एक बेसिकली एक सिंगल कंट्रोलर युज केलेला असतो कोणत्याही ऍप्लिकेशन करता. म्हणजे आपण जर सपोज काही एक ऍप्लिकेशन चेंज पण करतोय किंवा आपण काही दुसरं पण सिस्टम मध्ये चेंजेस करतोय, सो कंट्रोलर हा बेसिकली आपला सेम असणार आहे. बट याच्या अपोजिट DCS मध्ये काय होतं की डिफरंट कंट्रोलर युज केलेले असतात, डिफरंट ऑपरेशन्स करतात. ओके. जसं आपण डायग्राम मध्ये बघतोय की 2 कंट्रोल युनिट दिसत आहे. ओके. सो एका कंट्रोलर युनिट थ्रू एक ऍप्लिकेशन रन होतंय, दुसऱ्या कंट्रोलर युनिट थ्रू दुसरं ऍप्लिकेशन रन होतंय. ओके. सो बेसिकली म्हणजे यातलं एखादं कंट्रोलर जरी फेल झालं तरी पूर्ण सिस्टीम ही फेल होत नाही. जर आपलं दुसऱ्या साइडने जर दुसरं ऍप्लिकेशन रन होतंय आणि ते चालू आहे, सो याच्यामध्ये टाइम वेस्ट होत नाही. आणि आपण सपोज एकच कंट्रोलर युज करतोय तर ऑब्व्हियसली तो कंट्रोलर फेल झाल्यानंतर पूर्ण सिस्टीम ही फेल होणार आहे. बट TCS मध्ये ऍडव्हान्टेज हा आहे की एक कंट्रोलर फेल झाला तरी सिस्टीम ही आपली कंटिन्युअसली चालू असते. असे मोर दॅन 2 कंट्रोलर सुद्धा आपण DCS मध्ये युज करू शकतो. ओके. आणि हे कम्प्युटर इंटरफेस थ्रू वगैरे किंवा याच्या थ्रू सगळे कम्युनिकेशन चॅनल थ्रू हे परत कंट्रोलर जे आहे ते फील्ड डिव्हाइस कडे इंटरफेस केलेला असतो. ओके. आता नेक्स्ट काय बघितलं होतं? ड्राईव्ह म्हणजे काय असतात? आता ऑटोमेशन सिस्टीम मध्ये आपण जेव्हा एखादा मेकॅनिकल कंपोनंट आहे, तर तो मेकॅनिकल कंपोनंट आपण कसा ऍक्टिव्हेट करतो किंवा कसा ऑन ऑफ करतो? सपोज एखादा इलेक्ट्रिकल मोटर थ्रू ऍक्टिव्हेट करतो. ओके. सो ती इलेक्ट्रिकल मोटर ऑन करण्यासाठी आपल्याला काय इम्पॉर्टंट असतं? ती इलेक्ट्रिकल मोटर आपण इन शॉर्ट म्हणू शकतो की ड्राईव्ह करण्यासाठी काय इम्पॉर्टंट असतं? आपल्याला ड्राईव्ह इम्पॉर्टंट असतात. सो हे ड्राईव्ह मध्ये पण टाइप्स असतात, AC ड्राईव्ह किंवा DC ड्राईव्ह. ओके. सो AC ड्राईव्ह केव्हा युज करतो आपण? AC मोटर जेव्हा आपण ऑन ऑफ करतोय, सच एज इंडक्शन मोटर, तेव्हा आपण AC ड्राईव्ह युज करतो. अगेन जेव्हा आपण AC ड्राईव्ह थ्रू एखादी AC मोटर आपण ऍक्टिव्हेट करतोय, ती मोटर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर पुढे ती एखादा मेकॅनिकल कंपोनंट आहे आपल्या फील्डवरती,
किंवा आपल्या मेन कंट्रोल सिस्टीम मध्ये जो एखादा मेकॅनिकल कंपोनंट आहे किंवा आउटपुट साईडला आपलं एखादं मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट आहे, सो ते जेव्हा आपल्याला ऑन ऑफ करायचं आहे तेव्हा आपण ती इलेक्ट्रिकल मोटर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ती त्या मेकॅनिकल कंपोनंटला ड्राईव्ह करणार. म्हणजे डायरेक्टली मेकॅनिकल कंपोनंट आपण ड्राईव्ह थ्रू तर ऑन ऑफ नाही करू शकत. सो बेसिकली आपल्याला मोटर का लागते मध्ये, तर तो त्या मेकॅनिकल कंपोनंटला ऑन ऑफ करण्यासाठी मोटर लागते आणि त्या मोटरला ऑन ऑफ करण्यासाठी आपल्याला ड्राईव्ह करण्यासाठी आपल्याला ड्राईव्ह लागणार आहे. ओके, आता डीसी मोटर्स ज्या आहेत त्या आपण कशा थ्रू कंट्रोल करणार आहे, डीसी ड्राईव्ह थ्रू कंट्रोल करणार आहे. आता डीसी ड्राईव्ह काय कंट्रोल करेल, त्यांचं स्पीड, डायरेक्शन हे सर्व कंट्रोल करेल. ओके, समजतंय का इथपर्यंत? हे एवढं काल झालं होतं. आता ऍप्लिकेशन एरियाज बघू आपण ऑटोमेशनचे. आता ऑटोमेशन कुठे कुठे युज होतं माहिती आहे का सर्वांना? कुठे कुठे बघितलंय तुम्ही ऑटोमेशन? की एखादी सिस्टीम इथे मॅन्युअल इंटरव्हेन्शन नाहीये किंवा ही सिस्टीम ऑटोमॅटिक आहे. भरपूर ऍप्लिकेशन आहे आता ऑटोमेशनचे, खूप ठिकाणी बघितलेत आपण. सो आपण ते इन डिटेल एक 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 आपण फक्त आता एक त्याचा ओव्हरव्ह्यू बघतोय. त्याचे तुम्हाला ऍप्लिकेशन्स विचारले तर तुम्हाला प्रत्येक ऍप्लिकेशन हे थोडंफार 1-2 सेंटेन्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. किंवा आता सपोज स्पेसिफिकली सपोज इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनचं तुम्हाला क्वेश्चन विचारला की इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये ऑटोमेशन कसं युज होतं, तर त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एक शॉर्ट नोट्स 1-2 मार्क्स साठी वगैरे विचारू शकतात. ओके, आता हे सगळं परत इन डिटेल तुम्हाला पुढे आहेच प्रत्येक युनिट मध्ये. आता फक्त एक ओव्हरव्ह्यू आहे तुम्हाला. सो फर्स्ट इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण जे आपल्या घरी इलेक्ट्रिसिटी वगैरे डिस्ट्रीब्यूट होते, सो तिथे आपण ऑटोमेशन बघू शकतो. ऑटोमेशनचा काय यूज आहे आता इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये? सपोज लोड शेडिंग आहे, लोड चेक आहे, किंवा एखादं रिमोट कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट आहे, एखादा ट्रबल कॉल आलाय मध्ये. ओके, सो तेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये ऑटोमेशनचा यूज बघू शकतो. म्हणजे ऑटोमेशन कशासाठी यूज होतं तिथे, तर डिस्ट्रीब्युशन कंपोनेंट्स. ओके, सो इन दिस सिस्टम फीडर कॅन बी ऑटोमाइज फॉर डिमांड साइड मॅनेजमेंट, लोड चेक, सेफ्टी चेक, रिमोट स्विच कंट्रोल, फॉल्ट लोकेशन अँड आयसोलेशन. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर फॉल्ट आहे तर तो सुद्धा मॉनिटर करण्यासाठी किंवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी कंटिन्युअसली आपण ऑटोमेशनचा यूज तिथे बघू शकतो. ओके, सो याने काय होणार आहे, एक इफिशियन्सी वाढते इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन मध्ये. ओके, आता प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे काय असते, आपण फॉर एक्झाम्पल बघू शकतो, फूड इंडस्ट्रीला प्रोसेस इंडस्ट्री म्हणतात. आता फूड प्रोसेस इंडस्ट्री का म्हणतात याला, कारण एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे, तर त्याच्यावरती एखाद्या प्रॉडक्ट वरती एक पर्टिक्युलर प्रोसेस आहे, तर ती कंटिन्युअसली चेक आणि कंट्रोल करावी लागते. आता फूड इंडस्ट्रीमध्ये काय काय पॅरामीटर्स असतात, सपोज एखादी फूड इंडस्ट्री आहे जिथे एखादे फूड प्रॉडक्ट्स बनतात. ओके, सो तिथे काय काय प्रॉडक्ट्स असतील कंट्रोल करण्यासाठी किंवा मॉनिटर करण्यासाठी? मशीनचा ऑपरेटिंग टाइम असेल, फूडचा टाईप असेल, किंवा फूड ज्या टेम्परेचर वरती बनतंय तो त्याचं टेम्परेचर जे व्हॅरी होत असेल कंटिन्यू, सो तो डेटा असेल. देन कुकिंगचे जे मेजरमेंट्स आहेत की पर्टिक्युलरली प्रत्येक वेळी कोणते इन्ग्रेडियंट्स किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचे आहेत. सो हे प्रत्येक वेळेस म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये काय असणार आहे, हे भरपूर पॅरामीटर्स आहेत जे कंटिन्युअसली मॉनिटर करावे लागतात. ओके, सो प्रोसेस इंडस्ट्री कशाला म्हणतात, की एखादी प्रोसेस एखाद्या पर्टिक्युलर इंडस्ट्री मधली एखाद्या प्रॉडक्ट वरती, आता एखादा प्रॉडक्ट म्हणजे आपण फूड मधला एखादा प्रॉडक्ट घेतला सपोज, तर त्या प्रॉडक्ट वरती जी प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली रन होत असते त्याचे पॅरामीटर्स चेक करण्यासाठी आणि कंट्रोल करण्यासाठी. सो याला काय म्हणतात, फूड इंडस्ट्रीला याच्यामध्ये प्रोसेस इंडस्ट्री म्हणतात. सो इथे मॅन्युअल कंट्रोल हा इतका पॉसिबल नाहीये, सो ऑटोमेशन इथे नेसेसरी असतं. कशासाठी, तर आता ज्या प्रोसेसेस सांगितल्या, फूडचं टेम्परेचर झालं, फूडचे कुकिंगचे मेजरमेंट झाले, किंवा बाकी जो डेटा झाला. ओके, सो हा डेटा कंटिन्युअसली मॉनिटर करावा लागतो आणि हा डेटा जर इम्परफेक्ट सेटिंग जर आपण त्याच्यात टाकल्या तर तो प्रॉपरली आपल्याला जो प्रॉडक्ट ठेवायचा तो तसा येणार नाही. ओके, आणि रेट ऑफ रिजेक्शन जो आहे म्हणजे प्रॉडक्टचा किंवा फूडचा तो वाढू शकतो. ओके, सो मॅन्युअली हे पॉसिबल नाहीये कंटिन्युअसली या प्रत्येक प्रोसेसला मॉनिटर करणं आणि रन करणं. ओके, सो त्यासाठी आपल्याला ऑटोमेशन हे नेसेसरी आहे, की ऑटोमेशन काय करणार आहे, या सर्व प्रोसेसेसला, टेम्परेचरला, कुकिंग मेजरमेंट्सला कंटिन्युअसली मॉनिटर करणार आहे आणि कंटिन्युअसली काही चेंजेस असतील तर ते त्याच्यामध्ये करणार आहे. सो त्यामुळे ऑटोमेशनमुळे आपले काही जे प्रॉडक्ट आहे, फूड प्रॉडक्ट्स वगैरे, सो त्याच्यामध्ये
काही आपल्याला चेंजेस करायचे असतील किंवा प्रॉपरली आपल्याला जो आउटपुट साईडला जो प्रॉडक्ट हवा आहे डिझायर प्रॉडक्ट तो भेटत नाहीये तर आपण ऑटोमेशन थ्रू कंटिन्युअसली त्याच्यात चेंजेस करू शकतो. ते मॅन्युअली पॉसिबल नाहीये. ओके. सो नेक्स्ट ऍप्लिकेशन काय आहे? बिल्डिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. आता बिल्डिंग्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण ऑटोमेशनचा यूज बघितला असेल सर्वांनी. ओके. सो सपोज एखादी कन्स्ट्रक्शन साईट आहे. सो कन्स्ट्रक्शन साईट वरती काय असतं? मॅन्युअली म्हणजे मॅन्युअल वर्कर जे असतात किंवा जे त्यांचं काम चाललेलं असतं. सो जेव्हा कॉम्प्लेक्स कन्स्ट्रक्शन साईट असतात तेव्हा काय होतं? ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. ओके. सो तेच आपण जर ऑटोमेशननी रिमूव्ह केलं मॅन्युअल इंटरव्हेन्शन कॉम्प्लेक्स कन्स्ट्रक्शन साईटला तर हे ऍक्सिडेंटचे चान्सेस जे आहेत ते आपण कमी करू शकतो बाय मिनिमायझिंग मॅन्युअल इंटरव्हेन्शन. ओके. किंवा हे कॉम्प्लेक्स जे वर्क्स असतात फिटिंग हेवी विंडो पॅनल और वॉल पॅनल. ओके. सो याच्यासाठी आपण ऑटोमेशनचा यूज करू शकतो. अगेन ऑटोमेशन काय करतं? इट अनालायझेस स्ट्रेन स्ट्रेस अँड स्ट्रेंथ ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्टेबिलिटी. ओके. अगेन ऑटोमेशनचा यूज कुठे होऊ शकतो? जे आपलं सिमेंट सँड किंवा काही मटेरियल यूज करतोय आपण कन्स्ट्रक्शन मध्ये सो ते सुद्धा एका प्रपोर्शन क्वांटिटी मध्ये मिक्स करण्यासाठी किंवा एक त्याची क्वांटिटी एक सेम ठेवण्यासाठी आपण ऑटोमेशनचा यूज करू शकतो की ते कंटिन्युअसली मेजर करून किंवा आपल्याला जेवढं क्वांटिटी लागतीये तेवढीच क्वांटिटी ते कंटिन्युअसली मेजर करून कंट्रोल करू शकतं. ओके. सो क्रेन कन्व्हेयर सिस्टीम अगेन कॅन रिड्यूस मटेरियल हँडलिंग टाइम. आता क्रेन कन्व्हेयर सिस्टीम या सुद्धा ऑटोमेटेड असणार आहे. सो ह्या सुद्धा काय करणार आहे? जे मटेरियल आहे आपल्या कन्स्ट्रक्शन साईटला मटेरियल लागते सो ते मटेरियल सुद्धा ऑटोमेशन थ्रू आपण कंट्रोल करू शकतो. ओके. अगेन नेक्स्ट काय आहे? रेल्वेज. रेल्वेज मध्ये सुद्धा ऑटोमेशन यूज होऊ शकतं सिग्नलिंग पर्पज देन प्रॉपर सिग्नलिंग मिनिमाइजेस द ऍक्सिडेंट्स. पण जिथे जिथे मॅन्युअल रेल्वेज मध्ये ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी असेल किंवा सपोज कम्युनिकेशन आहे रेल्वे मधलं आणि स्टेशन मधलं हे कम्युनिकेशन सुद्धा कशाने मॅनेज केलेलं असतं? तर ऑटोमेशनने केलेलं असतं. ओके. काही वॉर्निंग डिस्प्ले करायचे किंवा काही अलार्म्स जनरेट करायचे. ओके. सो यासाठी सुद्धा ऑटोमेशन यूज होतं. हे बेसिकली बेसिक सिस्टम्स आहेत. रेल्वे झालं, एरोस्पेस झालं, बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर झालं, हे सर्वीकडे काय होतं? ऑटोमेशन यूज होतं. ओके. सो एरोस्पेस मध्ये पण आपण बघू शकतो की अगेन कम्युनिकेशन बिटवीन एअरपोर्ट अँड एअरक्राफ्ट हे कम्युनिकेशन आपण ऑटोमेशन थ्रू मॅनेज करतोय सपोज. देन अगेन काय एखादा अजून काय यूज असू शकतो? टू डायग्नोज एनी फॉल्ट इन द सिस्टीम. ओके. सो अगेन ऍक्सिडेंट प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके. अगेन आपण एरोस्पेस साठी क्लायमॅटिक कंडिशन्स ज्या आहेत मॉनिटर करू शकतो ऑटोमेशन थ्रू. ओके. म्हणजे याच्याने काय होते? सर्वांमुळे ऑब्विसली पॅसेंजरची सेफ्टी वाढते. ओके. देन अगेन नेक्स्ट काय? फॉर लोडिंग अनलोडिंग स्कॅनिंग ऑफ डिफरंट गुड्स बॅगेजेस म्हणजे सपोज पॅसेंजर्सचं जे बॅगेज आहे सामान आहे ते लोडिंग अनलोडिंग साठी ऑटोमेशनचा यूज करू शकतो. देन टू प्रोव्हाइड द ऑनलाईन इन्फॉर्मेशन अबाउट एअरक्राफ्ट म्हणजे एखादी एअरक्राफ्ट वगैरे इन्फॉर्मेशन आहे त्या प्रोव्हाइड करू शकतो. ओके. अगेन सो एरोस्पेस मध्ये सुद्धा आपण ऑटोमेशनचा यूज बघू शकतो. देन नेक्स्ट आहे रोबोटिक्स. अगेन रोबोट जे आहेत ते ऑब्विसली सगळ्यांना माहिती ऑटोमेटेड असतात. ओके. म्हणजे त्यांचं जे वेल्डिंग आहे जे ऑपरेशन्स आहे मोशन्स कंट्रोल करतो त्यांचे आर्म्सचे डायरेक्शन वगैरे जे कंट्रोल करतो हे सर्व ऑटोमेशन थ्रू कंट्रोल होत असतं. ओके. सपोज एखादा रोबोट आहे तर त्याचे ग्रिप कंट्रोल करायचे किंवा काही त्याला सपोज काही टास्क द्यायचे तर हे सर्व टास्क त्याचे ऑटोमेशन थ्रू फीड केलेले असतात. ओके. देन नेक्स्ट इज टेलिकॉम. टेलिकॉम मध्ये म्हणजे काय? आता आपण जे टेलिफोन्स यूज करतो लँडलाईन असेल आपले फोन्स असतील तर हे सर्व फोन सुद्धा ऑटोमेशन थ्रू मॅनेज केलेले असतात. सो टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू लँडलाईन अँड मोबाईल सबस्क्रायबर्स. ओके. आपलं जे नेटवर्क असतं आपण एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये जातो सो ते कशामुळे हे सर्व कशामुळे कंट्रोल होतं? ऑब्विसली ह्युमन इंटरव्हेन्शन इतकं नाहीये प्रत्येक सिस्टीम मध्ये. सो ऑटोमॅटिकली आपण वन नेटवर्क टू अनदर नेटवर्क आपण स्विच होतो. ओके. आपल्या होम नेटवर्क थ्रू रोमिंग नेटवर्क मध्ये जातो तेव्हा सुद्धा स्विच होतं. ओके. सो या सर्व सर्व्हिसेस ज्या आहेत किंवा सपोज इंटरनेट आहे
ओके, किंवा आपण एक मोबाईलवरती इंटरनेट यूज करतो किंवा टेलिफोन लाईन थ्रू आपण आपल्या पीसी वरती किंवा कम्प्युटरवरती जे इंटरनेट यूज करतो ते सर्व ऑटोमेशन थ्रू कंट्रोल केलेलं असतं. सो ऑटोमेशनचा यूज हा जसं आपण बघू शकतो की प्रत्येक ठिकाणी आहे. ओके, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ऑटोमेशन थ्रू व्हेकल्स मूव्ह होत असतात फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ओके, सो ऑटोमॅटिकली एखादे व्हेकलचे पार्ट्स जे आहेत ते आपण प्लेस आणि फिटिंग त्याची करू शकतो. ओके, अगेन सपोज पेंटिंग आहे व्हेकल्सचं किंवा अजून काही जे बाकी सपोज काही आहेत जे आपण ऑटोमेशन थ्रू कंट्रोल करतो. आता जे मोठ्या मोठ्या सपोज कार्स असतात, लक्झरी कार असतात, तर त्यामध्ये सुद्धा काही ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टम असेल किंवा काही कंट्रोल्स असतील, एक सेंट्रल लॉकिंग असेल, पॉवर स्टिअरिंग किंवा पॉवर ब्रेक, हे सर्व ऑटोमेशन थ्रू कंट्रोल केलेलं असतं व्हेकल्स मध्ये सुद्धा, म्हणजे ऑटोमोबाईल्स मध्ये सुद्धा. ओके, मेडिकल मध्ये, आता मेडिकल्स मध्ये आपण बघतो हॉस्पिटल्समध्ये जे मशीन्स आहेत, ईसीजी मशीन, एक्सरे मशीन. ओके, हे मशीन काय आहेत, ऑटोमेशनच आहे ऑब्व्हियसली. ओके, सो रिअल टाइम अनालिसिस होतं त्या मशीन्समुळे आणि रिअल टाइम डेटा आपल्याला मिळतो. अगेन मॅन्युअली जर हे सर्व सिस्टीम आपण हे सर्व जर काउंट करायला गेलो किंवा जर मॅनेज करायला गेलो तर हे सर्व पॉसिबल नाही आहे. अगेन सपोज काही पेशंट आपण डोस देतोय त्याला, तर हे डोस सुद्धा आपण ऑटोमेशन थ्रू मॅनेज करू शकतो. ओके, सपोज त्याचं मिस डोसिंग जे आहे किंवा डिले डोसिंग, इनकरेक्ट डोसिंग, म्हणजे पेशंटचे काही डोस सुद्धा आपण याच्या थ्रू कंट्रोल करू शकतो आणि त्यातले सपोज काही एरर्स आहे किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते मिनिमाइज करू शकतो. Then automation is used for remote configuration and monitoring of equipments. Again, equipment सुद्धा मॉनिटर करू शकतो. म्हणजे हे बेसिक एक्झाम्पल्स आहे जे आपण बघितले सुद्धा, मेडिकल झालं, ऑटोमोबाईल झालं, टेलिकॉम, हे सर्व आपण बघितले ऑटोमेशन इथे यूज होतं. सो आता बेसिकली प्रत्येक ठिकाणी कोणतं प्रोसेसर यूज होतं किंवा सिस्टम कशी कंट्रोल होते हे मॅटर करतं. तर आपण आता नेक्स्ट टाइम जे आहे नेक्स्ट युनिटमध्ये ज्या बेसिक आपल्या सिस्टम्स आहेत, पीएलसी किंवा काय, तर याच्यावरती आपल्याला एक प्रत्येक ठिकाणी इन डिटेल आपल्याला बघायचंय. पीएलसी कसं वर्क होतं, पीएलसीचे काय काय इनपुट आउटपुट मॉड्यूल्स आहेत, त्याची प्रोग्रामिंग कशी होते, लॅडर लॉजिक वगैरे, हे सर्व बघायचंय आपल्याला. सो फर्स्ट युनिटमध्ये तुम्हाला इतकंच आहे. मेन बेसिक शॉर्ट नोट्स जर विचारले तुम्हाला फर्स्ट युनिट वरती आलं तर हे बेसिक एवढंच आहे तुम्हाला. मी याचे तुम्हाला पीडीएफ पण शेअर करते.